मित्रांनो, आज 1 मार्च 2019 आणि MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर प्रीती आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे चालू घडामोडींचा भाग हा अगदी सकाळीच बघून घेतो आहे, जेणेकरून दिवसभराचा वेळ हा आपल्याला बाकी विषयांच्या अभ्यासासाठी मिळेल. शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवढेही महत्त्वाचे टॉपिक्स गेल्या दिवसभरामध्ये होतात ते टॉपिक्स अगदी सकाळीच मी तुमच्यासाठी घेऊन येते आहे. म्हणजे दिवसभरातल्या शिळ्या बातम्या न देता अगदी ज्या बातम्या झालेल्या म्हणजे त्या दिवशीच्याच बातम्या अगदी न्यूजपेपरमध्ये यायच्या आधी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, ते सुद्धा प्रश्नोत्तरे स्वरूपामध्ये. यामध्ये बरीचशी मेहनत माझी आहे आणि तुम्हाला जर ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली, जी काही तळमळ मी करते आहे, जेवढ्या सकाळी तुमच्यापर्यंत या न्यूज पोहोचत आहेत प्रश्नोत्तरे स्वरूपामध्ये, यामध्ये जर तुम्हाला काही नॉलेज मिळालं तर दाद द्यायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, मेसेज करायला विसरू नका. शेवटी मी तुम्हा सर्वांचे आभारसुद्धा मानते, ज्या पद्धतीनं तुम्ही या सिरीजला प्रतिसाद दिला आहे, तुम्ही मला अजून चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन देत आहात. तर मित्रांनो, आपला फार वेळ घेत नाही, फक्त आज एक विनंती आहे, कारण आज प्रश्न मी जास्त घेतल्यामुळे तुम्हा मुलांची नावं घेता येणार नाहीत, पण ज्याही मुलांनी सर्वांनी जवळपास उत्तर हे बरोबर दिलेलं आहे. आणि आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. जिनेवाची संधीबद्दल कुठले विधान योग्य आहेत? आता या जिनेवा संधीचा का उल्लेख येतो आहे? आपल्या अभिनंदन या कमांडरला त्याला जेव्हा कैदेत घेतलेलं आहे पाकिस्तानने, आता त्याला सोडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यावरनं जिनेवा संधीबद्दल बोलल्या जात आहे. तर काय आहे ही जिनेवा संधी आणि काय याच्याबद्दल बोलल्या जात आहे, यासंबंधी आपल्याला खालील विधाने लक्षात घ्यायची आहेत. पाकिस्तानच्या कैदेत असणाऱ्या कमांडर अभिनंदनला सोडण्यामागे ही संधी कारण आहे. या संधीनुसार जखमी व्यक्तीला तुर्तास उपचार मिळाला पाहिजे. युद्धादरम्यान होणाऱ्या अमानवीय कृत्यांना थांबविण्यासाठी ही संधी करण्यात आली आहे. जिनेवा संधीमध्ये जवळपास 196 देशांनी यावरती स्वाक्षरी केली आहे. ज्याही वेळी युद्ध होतात त्यावेळी युद्धादरम्यान जितका क्रूरतेने माणूस वागतो ते खरंच म्हणजे न बघवणारी गोष्ट आहे आणि त्यासाठी ही जिनेवा संधी अस्तित्वात आली आहे. आणि तुम्हाला या प्रश्नाचं पण उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये की जिनेवा संधी ज्यांनी ही घडवून आणली, ज्यांच्या थ्रू ही झाली, त्यांना कुठलं मोठं पारितोषिक मिळालेलं आहे. तर ही जिनेवा संधी हिच्यामुळे यामध्ये जे नियम आहेत त्या नियमावलीनुसार युद्ध संपल्यानंतर किंवा परिस्थिती निवळल्यानंतर जो कोणी कैदी किंवा शिपाई दुसऱ्या देशाच्या ताब्यात असतो त्याला जवळ न ठेवता त्याला परत केले पाहिजे. हे सुद्धा या जिनेवा संधीचाच भाग आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल वरीलपैकी सर्व. पुढला प्रश्न बघूयात. जिनेवा कन्व्हेन्शन अशा पद्धतीचा जो लाल मार्क आहे तो असतो, लाल साईन असते. ही जिनेवा संधी आहे. हिच्यामध्ये 4 वेळा मॉड्युलेशन सुद्धा झालेलं आहे. 1824मध्ये, 1929मध्ये, 1949मध्ये अशा पद्धतीचं मॉड्युलेशनसुद्धा ह्याच्यामध्ये झालेलं आहे. बघा, हा इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे. चबुतऱ्यांवरती म्हणजे टेकड्यांच्या चबुतऱ्यांवरती अशा पद्धतीचं चित्र हे काढलेलं असतं. हे फार जुनं चित्र असावं अशा प्रकारचा अंदाज लावण्यात येत आहे, ज्याला आपण पेट्रोग्लिफ्स लाईट असं म्हणतो. तर पेट्रोग्लिफ्स लाईट ही कुठल्या राज्यात मिळाली असा प्रश्न विचारला आहे. तर पेट्रोग्लिफ्स लाईट ही कर्नाटक या राज्यामध्ये मिळाली आहे, कोल्लरू इथे. विज्ञान व औद्योगिक अनुसंधान परिषदेद्वारे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कुणाला देण्यात आला आहे? डॉक्टर गणेश नागाराजू, डॉक्टर अमित कुमार आणि राहुल बॅनर्जी. तर या तिघांनाही हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर असेल
वरीलपैकी सर्व. हे भटनागर आहेत आणि यांना भारतीय एक्सपेरिमेंटचे जनक असं म्हणतात. पायोनियर ऑफ द एक्सपेरिमेंटचे जनक असं म्हटलं जातं. इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटनी इंटरनेट समावेशक कुठल्या देशाचा किती आहे यावरती एक अहवाल दिलेला आहे आणि त्या अहवालानुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो हे या युनी सांगितलं आहे. म्हणजेच इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने सांगितलं आहे, तर यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो भारताचा क्रमांक 47वा लागतो. लक्षात ठेवा. यामध्ये जो पहिला देश आहे ज्याचा पहिला क्रमांक लागतो तो आहे स्वीडन, नंतर आहे स्पेन, नंतर अमेरिका, नंतर डेन्मार्क आणि नंतर दक्षिण कोरिया. नायजेरियाचे नवे राष्ट्रपती कोण आहेत? नायजेरियाचे जे नवीन राष्ट्रपती आहे त्यांचं नाव आहे मोहम्मद बुहारी. हेच मोहम्मद बुहारी आहेत. नव्याने तयार होत असणाऱ्या रेल्वेचं पियुष गोयल यांनी उद्घाटन केलं आहे. तर तिचं नाव काय आहे असं विचारलेलं आहे. तिचं नाव आहे दक्षिण, म्हणजे रेल्वेचं नव्हे, रेल्वे झोनचं उद्घाटन केलेलं आहे. तर तिचं नाव आहे दक्षिण तटीय रेल्वे. चीनमधील हरुल रिसर्चनुसार जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये भारतातील कुठल्या व्यक्ती समाविष्ट झाल्या आहेत? तर यांचं नाव आहे मुकेश अंबानी यांचं नाव आहे. आणि भारतातीलच नव्हे तर त्या पहिल्या 10मध्ये मानाचं स्थान मिळवणारे श्रीमंत व्यक्तींमधलं मुकेश अंबानी यांचं जे स्थान आहे ते 8व्या नंबरचं स्थान आहे. आणि ते एशियातील सुद्धा एकमेव व्यक्ती आहे ज्यांना या यादीमध्ये नाव मिळालेलं आहे. 54 अब्ज डॉलर इतकी संपत्ती त्यांच्याकडे आहे आणि 20 पटीनं त्यांची संपत्ती ही वाढली आहे. मुकेश अंबानी येथे. खेलो इंडिया मोबाईल ॲपचं नुकतंच उद्घाटन मोदी यांनी केलेलं आहे. तर या खेलो इंडिया ॲपचं उद्घाटन मोदींनी कुठे केलं? तर दिल्ली इथे हे उद्घाटन मोदी यांनी केलं आहे. गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त कुठल्या देशाच्या कंपनीनं 12 बँक नोटच्या 0 व्हॅल्यू असणारे नोट हे प्रकाशित केलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे UAEनी ही नोट प्रकाशित केलेले आहेत. तित्तनवाला म्युझियमचं जे उद्घाटन आहे ते कुठल्या राज्यात करण्यात आलेलं आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर तित्तनवाला म्युझियमचं जे उद्घाटन आहे ते राजस्थान या राज्यात करण्यात आलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री हे कोहली आहेत आणि कल्याण सिंग हे तिथले सध्या परिस्थितीतील गव्हर्नर आहे. मानव विकास संसाधनद्वारे श्रेयस या योजनेचे काय ध्येय आहे? जी श्रेयस ही योजना आहे तिचं काय ध्येय आहे असं विचारलेलं आहे. पहिल्यांदा श्रेयसचा लॉंग फॉर्म बघून घ्या. श्रेयसचा लॉंग फॉर्म आहे स्कीम फॉर हायर एज्युकेशन ऑफ यूथ फॉर ॲप्रेन्सिएशन अँड स्किल. तर याचा काय ध्येय आहे? याचं ध्येय आहे तरुण युवकांना रोजगार मिळवून देणे हे श्रेयस योजनेचं ध्येय आहे. पुन्हा मानव विकास संसाधनचे जे मंत्री आहेत आपले केंद्रीय मंत्री ते प्रकाश जावडेकर आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. फेडरेशन इंटरनॅशनल व्हॉलीबॉलच्या 28 ते 3 मार्च दरम्यान जे मेजबानी जी करणार आहे ते कुठलं शहर याची मेजबानी करणार आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर ही जी मेजबानी आहे ही विशाखापट्टणमद्वारे करण्यात येणार आहे. कुठल्या राज्यांनी प्रणाम योजना सुरू केली आहे? गव्हर्मेंट एम्प्लॉईजचे जे पॅरेंट्स आहेत त्यांना सबळ बनविण्यासाठी कुठल्या राज्यानं
ही योजना सुरू केली आहे, तर आसाम राज्याने ही प्रणाम योजना वृद्ध लोकांकरता सुरू केलेली आहे. सर्वानंदा सोनोवाल आणि हे आपले तर जगदीश मुखी असं यांचं नाव आहे. असं बऱ्याचदा माझं नावाबद्दल होतं बघा. कालसुद्धा नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत ते गजवी आहेत, साहित्य संमेलनाचे नव्हे. जर चुकून असं काही बोलण्यात आलं असेल तर मी क्षमस्व आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. क्वालिटी ॲक्रेडिटेशन अँड रँकिंग अ सायलेंट रिव्हॉल्युशन इन द ऑफिंग इन इंडियन हायर एज्युकेशन, हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ते कोणी लिहिलेलं आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे. या पुस्तकाचे ऑथर कोण आहेत असा प्रश्न होता हा. तर या पुस्तकाचे जे ऑथर आहेत ते डॉक्टर चतुर्वेदी हे त्याचे ऑथर आहे, डॉक्टर एच चतुर्वेदी. आणि या पुस्तकाचं जे उद्घाटन आहे ते पुस्तकाचं उद्घाटन आपले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलेलं आहे. आणि एच चतुर्वेदी जे आहेत ते या पुस्तकाचे ऑथर आहेत. RBIने नुकतंच 3 बँकांना PCAच्या चौकटीतून काढून टाकलं आहे. तर या 3 बँका कोणत्या? कॉर्पोरेशन बँक, धनलक्ष्मी बँक आणि तिसरी बँक कोणती असं विचारलेलं आहे. तर ही जी तिसरी बँक आहे ती अलाहाबाद बँक आहे. T20च्या दरम्यान 8,000 रन पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज कोण? T20 दरम्यान 8,000 रन पूर्ण करणारा सुरेश रैना हा पहिला भारतीय फलंदाज आहे. सुरेश रैना यांचं हे चित्र आहे. जास्तीत जास्त फोटोंचा वापर मी यासाठी करते कारण व्हिज्युअलायझेशन टेक्निकमुळे सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी या स्मरणात राहण्यासाठी मदत होते. नॅशनल इक्वेस्ट्रियन चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल कुणाला मिळालं? तर रणदीप हुड्डा यांना हे सिल्वर मेडल मिळालेलं आहे. नॅशनल गव्हर्नन्सचा अवॉर्ड कुणाला मिळाला? रेल्वे, IRCTC की छत्तीसगड? तर हा जो अवॉर्ड आहे हा दोघांनाही मिळालेला आहे. हे छत्तीसगड आहे आणि हे भूपेश बागुल आहेत आणि या आनंदीबेन पटेल आहेत. ज्या आनंदीबेन पटेल या राज्यपाल आहेत छत्तीसगडच्या आणि मध्य प्रदेशच्या, आणि भूपेश बागुल हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत. मित्रांनो, अजून एक प्रश्न तुमच्यासाठी की नुकतीच नाईटहूड ह्या पदवीनं ब्रिटिश क्रिकेटपटूला सन्मानित करण्यात आलेलं आहे ब्रिटिशच्या राणीकडून. तर त्यांचं नाव तेवढंसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. अनेक विद्यार्थ्यांनी योग्य उत्तरे दिली आहेत. मी तुमची स्वतः कमेंट वाचून त्याला रिप्लाय केलेला आहे. आणि आज मला प्रश्न जास्त घ्यायचे असल्यामुळे मला हे लेक्चर थोडं लवकर संपवावं लागतं आहे आणि पुढल्या वेळेस मी नक्कीच तुमच्या नावांचा सुद्धा उल्लेख करणार आहे. जय भारत, जय महाराष्ट्र.